पण सेफ एन्व्हायरमेंट देता यावं त्यासाठी करायचं आपल्याला. ओके, तर मी स्टार्ट करतो. आणि मी प्रत्येकाला मुद्दाम सुरुवातीला स्पेशल थँक्स देतो, कारण की कम्प्युटरच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत मला काहीच माहिती नव्हत्या. प्रत्येकने मुद्दाम एक डेमो घेतला माझा परवा, तर त्याच्यानंतर मग मला जरा कॉन्फिडन्स आला की आपण करू ऑनलाईन म्हणून. चालू स्टार्ट करू. तर हा फोटो आहे अमेझॉन रेन फॉरेस्टच्या फायरचा. गेल्या वर्षी पहिल्यांदाच माझं लक्ष गेलं आपल्या पर्यावरणाच्या बातम्यांकडे, की अरे अमेझॉन मध्ये ज्याला जगाचं फुफ्फुस म्हटलं जातं, अशा अमेझॉन रेन फॉरेस्टला आग लागली होती. अशी आग कधीच लागली नव्हती अगोदर, एवढी मोठी होती ती. त्यानंतर जेव्हा मी मुंबईला होतो तेव्हाच मुंबईमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये आरे वाचवण्यासाठी प्रोटेस्ट चालले होते, लहान मुलांचे मोठ्या माणसांचे, जे मेट्रो कार शेडचं झालं होतं. आणि त्यानंतर ह्या वर्षी ज्या काही वाईट गोष्टी झाल्या त्याची सुरुवात झाली होती 2020 मध्ये. 20ची सुरुवात झाली होती ऑस्ट्रेलियन बुश फायर्सनी. तर 2 महिन्यामध्ये असं अभूतपूर्व असं जंगल ऑस्ट्रेलियामध्ये जळून खाक झालं होतं. म्हणजे प्रचंड नुकसान झालं होतं याच्यामध्ये. तर हे मी स्लाइड मध्ये दाखवतोय की किती नुकसान फक्त 2 महिन्याच्या वनव्यांमध्ये झालं होतं ऑस्ट्रेलियामध्ये. म्हणजे 1,86,000 स्क्वेअर किलोमीटरची जमीन जळून खाक झाली होती फक्त 2 महिन्यामध्ये. म्हणजे 11 पुणे जिल्ह्या इतकं जंगल फक्त 2 महिन्यामधनं जळून खाक झालं. आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा जो अख्खा 1 वर्षाचा कार्बन एमिशन असतं ते फक्त 2 महिन्यामध्ये डबल पेक्षा जास्त झालं. आणि त्यानंतर 100 कोटी म्हणजे 1 बिलियन प्राणी मारले गेले त्याच्यामध्ये. मी मुद्दाम माणसं किती मारले गेली तो आकडा नाही टाकला, कारण की ते टाकल्यानंतर थोडंसं सेल्फिश होऊन जाईल. 34च माणसं मेली होती आणि आपल्याला माणसं कमी मेले की थोडंसं हायसं वाटतं. प्राणी, कार्बन एमिशन किंवा जी जमीन जंगल जळालेलं त्याच्याबद्दल वाईट नाही वाटत. तर गेल्या वर्षी मध्ये या प्रश्न पडायला लागले की हे का होतंय बाबा. एकतर दुष्काळ पडतायत किंवा पूर येत आहेत खूप मोठे, किंवा मग वादळ येत आहेत मुंबईमध्ये कधीच वादळ आलं नव्हतं याच्यापूर्वी. यावर्षी आलं, जे निसर्ग वादळ आलं होतं. त्याच्यानंतर बे ऑफ बेंगॉल मध्ये पण जे वादळ येत आहेत, सायक्लोन्स येत आहेत, त्याची फ्रिक्वेन्सी खूप वाढलेली आहे. त्याच्यानंतर वाईल्ड फायर्सची इंटेन्सिटी आणि फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ एअर म्हणजे डेलीचा स्मॉग लास्ट 3 to 4 years पासून प्रत्येक हिवाळ्यामध्ये डेलीचा स्मॉग न्यूज मध्ये असतो. त्याच्यानंतर गेल्या वर्षी अवनी टायग्रेसला मारण्यात आलं होतं विदर्भामध्ये, तर ती पण न्यूज झाली होती. किंवा आता साऊथ मध्ये जे हत्ती एलिफंटला मारण्यात आलं होतं त्याची पण न्यूज झाली होती. तर मॅन वर्सेस वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट या घटना अशामध्ये का वाढतायत हा मला गेल्या वर्षी प्रश्न पडायला लागला होता. आणि जानेवारीमध्ये जेव्हा ऑस्ट्रेलियन बुश फायर्सच्या न्यूज वाचायला घेतल्या मी, तेव्हा मी म्हटलं की यार नाही, हे आपण असं फक्त पाहणं नाही तर थोडंसं या गोष्टीबद्दल माहीत करून घेतलं पाहिजे. आणि म्हणून मी हे पुस्तक घेतलं होतं. या पुस्तकाचं नाव आहे ग्रेटाची हाक तुम्हाला ऐकू येते का. हे बुक आहे, हे अतुल देऊळगावकरांनी, आणि खूप नवीन पुस्तक आहे. 2020च्या जानेवारीमध्ये पब्लिश झालं होतं. तर फॉर्च्युनेटली माझ्या हातात तेव्हाच पडलं ते, आणि तेव्हाच ऑस्ट्रेलियन बुश फायर्स चालू होती. तर ह्या पुस्तक लिहिण्याचं आणि माझं पुस्तक वाचण्याचं इन्स्पिरेशन ही ग्रेटा थनबर्ग, ही 17 वर्षाची स्वीडिश मुलगी आहे. आणि हा तिचा 20 ऑगस्ट 2018चा फोटो आहे, जेव्हा ती एकटी स्वीडनच्या संसदेबाहेर बसली होती ही मागणी करायला की आमचं भविष्य आहे, त्यासाठी तुम्ही काहीच का करत नाही. म्हणजे कार्बन एमिशन चालू आहे, पोल्युशन होत आहे, बायोडायव्हर्सिटी डिस्ट्रॉय होते. एवढ्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही तसे शांत कसे आहात. तुमची जनरेशन तर आता जाईल एक 30, 40, 50 वर्षांमध्ये, पण आमच्या पुढच्या जनरेशन्स राहतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय ऍक्शन नाही घेताय. अशी ती ऑगस्ट 2018 मध्ये एकटी स्वीडनच्या संसदेच्या बाहेर बसली होती, आणि तिथनं हे सगळं सुरू झालं. तर ह्या पुस्तकात नेमकं काय आहे, ही मुद्दाम स्लाइड एक मी ठेवली ग्रेटाची आधी. ग्रेटाबद्दल बाकीच्या गोष्टी नंतर सांगतो मी. तर ते फक्त एक पुस्तकासाठी इन्स्पिरेशन आहे. आणि या पुस्तकात काय काय आहे नेमकं सांगतो मी. तर हवामान बदल म्हणजे काय, क्लायमेट चेंज, व्हॉट इज क्लायमेट चेंज, त्याचे कारण काय आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात जगभर. त्याच्यानंतर त्याला सराउंडिंग काय काय राजकारण आणि अर्थकारण होतं. म्हणजे ऑल ओव्हर द वर्ल्ड प्रचंड पॉलिटिक्स होतं या विषयाच्या भोवताल, आणि त्याच्यानंतर प्रचंड इकॉनॉमिक फायदे किंवा नुकसान गुंतलेले आहेत या विषयामध्ये. आणि सायंटिस्ट आणि सायन्सचा एकूण याच्याकडे दृष्टिकोन काय आहे, आणि ग्रेटा थनबर्ग या मुलीची स्टोरी, या 5 गोष्टी या पुस्तकामध्ये खूप छान लिहिलेल्या आहेत. आणि या पुस्तकामध्ये खूप सारे आकडे पण आहेत, खूप कन्व्हिन्सिंग आकडे आहेत, पण ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण ते खूप बोरिंग होऊन जाईल सांगताना. आणि तुम्ही पुस्तक वाचाल तर तुम्हाला खूप कन्व्हिन्सिंग वाटतील ते, नक्की वाचा तुम्ही पण. तर ह्या पुस्तकाची सुरुवात मी याच्यापासून करतो की एन्व्हायरमेंटला कशापासून आपण नुकसान पोहोचू शकतो. तर आपण कसे राहतो, म्हणजे माणूस गरीब आहे का श्रीमंत आहे, त्याच्यानंतर माणूस कुठे राहतो, मुंबईला राहतो का गडचिरोलीला राहतो, माणूस काय खातो, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन, यापासून ते माणूस करतो.
फ्लाईटने ट्रॅव्हल करतोय, ट्रेनने ट्रॅव्हल करतोय का सायकलने ट्रॅव्हल करतोय. म्हणजे आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीचा किंवा आपण नाही करत त्या प्रत्येक गोष्टीचा पर्यावरणावर इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली परिणाम होत असतो. म्हणजे उदाहरण सांगायचं गेलं तर श्रीमंत लोकांचं कार्बन एमिशन खूप जास्त असतं. त्याच्यानंतर मुंबईमध्ये जो व्यक्ती राहतो त्याचं कार्बन एमिशन गडचिरोलीला किंवा एखाद्या रुरल एरियामध्ये राहणाऱ्या माणसाच्या पेक्षा खूप जास्त असतं. त्यानंतर व्हेजिटेरियन डाएट ही गोष्ट जी आजकाल खूप सेलिब्रिटी लोक अंगीकारतायत ते म्हणजे व्हेगन डाएट. त्याचं एक कारण हे पण आहे की जे व्हेगन डाएट फॉलो करणारे लोक आहेत त्या लोकांचं कार्बन एमिशन पण खूप कमी असतं. म्हणजे ज्या लोकांना नॉनव्हेज आवडत असेल त्यांना सोडण्यासाठी अजून एक स्पेशल रिझन हेल्थ आणि त्या बाकीच्या गोष्टीपेक्षा की कार्बन एमिशन व्हेजिटेरियन डाएट असणाऱ्या लोकांचं खूप कमी असतं. आणि त्यानंतर फ्लाईट आणि ट्रेन हे मी उदाहरण घेतलंय पण जे काही म्हणजे ट्रेन असतील किंवा सायकल्स असतील ह्या दोन थोड्याशा कमी कार्बन एमिट करणाऱ्या गोष्टी आहेत. त्या व्यतिरिक्त इथे एक स्लाइड मध्ये आहे दिलेले आकडे ते गुगलवरनच घेतलेले आहेत. मी तुम्हाला भेटून जातील तसं काही प्रॉब्लेम नाही. परंतु महत्वाचं हे की आपण जी करतो ती प्रत्येक गोष्ट किंवा जी करत नाही ती प्रत्येक गोष्ट त्याच्याने आपण डिरेक्टली किंवा इनडायरेक्टली पर्यावरणाला नुकसान पोहोचवत असतो. तर हे आपण प्रत्येक डिसिजन घेताना प्रत्येक चॉईस करताना लक्षात ठेवलं पाहिजे की मी काय करू किंवा काय नाही. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं रिझन म्हणजे कॉर्पोरेटोक्रेसी. म्हणजे जे कॉर्पोरेट्स आहेत कॉर्पोरेट्स म्हणजे एकतर ऑइल इंडस्ट्री असेल किंवा मग दुसरे मायनिंग इंडस्ट्रीज असेल असे किंवा सगळ्या जे केमिकल इंडस्ट्रीज असतील त्या सगळ्या इंडस्ट्रीज राजकीय पाठिंबा घेऊन जगभरामध्ये वाईट गोष्टी करत आहेत. मग ते डिफॉरेस्टेशन करणं असो किंवा नद्या असतील समुद्र असतील इथं केमिकल वेस्टेज सोडणं असो किंवा कार्बन एमिशन तर सगळीकडे होतच आहे. तर हे राजकीय पाठिंब्याने ते लोक करतात आणि राजकीय लोक म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम डोनाल्ड ट्रम्प, व्लादिमीर पुतीन किंवा ब्राझीलचे बोल्सोनारो, इव्हन भारताचे नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियन प्राईम मिनिस्टर या सगळ्या लोकांना अजून या गोष्टीची सिरियसनेस कळलेली नाहीये जेवढी त्या 17 वर्षाच्या लहान मुलीला कळलेली आहे. आणि ह्या सगळ्यांच्या मागे एकच उद्दिष्ट आहे पैसा. तर फक्त पैशासाठी आपल्या मुलांचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य खराब करणं किती योग्य आहे. आणि लेखकांनी म्हणजे अतुल देवकर खूप छान गोष्ट मांडलेली आहे की आपत्तीग्रस्त आणि आपत्तीमस्त असे त्यांनी दोन गट केलेले आहेत. म्हणजे विकसनशील देश किंवा विकसित देश किंवा गरीब देश किंवा श्रीमंत देश किंवा शहरामध्ये राहणारे लोक किंवा गावात राहणारे लोक असे दोन ग्रुप नाही आहेत. तर त्यांनी असे दोन ग्रुप केलेले आहेत की आपत्तीग्रस्त आणि आपत्तीमस्त. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबईला होळीमध्ये हजारो लिटर पाणी उडवणारा व्यक्ती किंवा एसी मध्ये खूप छान थिएटरमध्ये मूवी बघणारा व्यक्ती आणि एखाद्या लहानशा गावामध्ये शेती करणारा व्यक्ती. जेवढं पाणी होळीला मुंबईत वाया जातं तेवढं कदाचित एखादं घर गावातलं वापरू शकतं अख्खं 4-5 दिवस. म्हणजे पाणी पिणं प्रत्येक वापरासाठी. असे दोन गट असतात प्रत्येक गोष्टीमध्ये. म्हणजे कॉर्पोरेट पोल्युशन करतात आणि त्याचा परिणाम जमिनी केमिकल्समुळे खराब होतात. त्याचा परिणाम शेतकऱ्यांना भोगावा लागतो. तर आपत्तीमस्त आणि आपत्तीग्रस्त हे दोन छान डिव्हिजन केलेलं लेखकांनी. आणि त्याच्यानंतर अजून एक खूप इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे तेल, त्याचं नैसर्गिक वायू आणि कोळसा. म्हणजे एनर्जीसाठी ऑइल, नॅचरल गॅस आणि कोल याच्या पलीकडे आपण पाहतच नाही आहोत. म्हणजे एनर्जी हवी आहे तर याच गोष्टी. मग कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेसकडे पाहायचंच नाही किंवा फक्त कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस मध्ये इन्व्हेस्ट केल्यानंतर ज्या एक्झिस्टिंग कॉर्पोरेशन्स आहेत जे ऑइल इंडस्ट्री ज्या आहेत त्यांचं आर्थिक नुकसान होईल म्हणून कन्व्हेन्शनल एनर्जीच्या डेव्हलपमेंटला अपोज करणे किंवा त्यासाठी षडयंत्र रचणे, खूप साऱ्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट फक्त त्याच्या विरोधात करणे हे खूप साऱ्या गोष्टी होत आहेत सध्या. त्याच्यानंतर या पुस्तकामध्ये ना खूप इंटरेस्टिंग काही कन्सेप्ट दिलेले आहेत जे आपल्याला माहित असायला हव्या. त्याच्यातली पहिली म्हणजे वॉटर फुटप्रिंट. तर म्हणजे प्रत्येक जी काही गोष्ट आपण तयार करतो मग ती खाण्याची गोष्ट असो, पिण्याची असो, वापरण्याची असो, कपडे असो, वाहन असो, तर प्रत्येक गोष्ट तयार होऊन म्हणजे तिचा कच्चा माल, तिचा पक्का माल आणि ती मॅन्युफॅक्चर पॅकेज होऊन आपल्यापर्यंत येईपर्यंत पर्यावरणानं काही खर्च केलेला असतो तिच्यावर. मग ते पाण्याच्या स्वरूपात असतो किंवा कार्बनच्या स्वरूपात असतो किंवा ओव्हरऑल इकॉलॉजिकल त्याचं फुटप्रिंट. तर म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपण फक्त एक चहा पितो तर त्यात एक कप चहासाठी पर्यावरणानं 140 लिटर पाणी खर्च केलेलं असतं. स्टार्टिंग फ्रॉम द कल्टिवेशन ऑफ द टी प्लांट टू द म्हणजे गाईला किती पाणी लागतंय. तर एक कप चहा फक्त 140 लिटर्स पाणी कंझ्युम करतो. त्यानंतर कार्बन फुटप्रिंटचं मी तुम्हाला डाएट मधनं उदाहरण देतो की व्हेजिटेरियन डाएट खाणारे लोक दिवसाला 3.8 किलोग्राम कार्बन एमिट करतात आणि नॉनव्हेज खाणारे लोक 5.5 किलोग्राम कार्बन एमिट करतात. तर हे झालं कार्बन फुटप्रिंट. असं प्रत्येक गोष्टीचा कार्बन फुटप्रिंट आणि वॉटर फुटप्रिंट असतो. तर आपण तो मेनली चॉईसेस करताना की मी कुठली गोष्ट वापरू, कुठली नको वापरू, कुठल्या कंपनीचं प्रॉडक्ट विकत घेऊ, कुठल्या कंपनीचं नको घेऊ किंवा कुठलं इलेक्ट्रिकल
इलेक्ट्रॉनिक्स घेताना कुठलं घ्यायला पाहिजे, नाही घ्यायला पाहिजे, ते विचार करताना आपण हे क्रायटेरिया 2 लावू शकतो. वॉटर फुटप्रिंट किती आहे आणि कार्बन फुटप्रिंट किती आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा कन्सेप्ट म्हणजे इकॉलॉजिकल फुटप्रिंट. तर इकॉलॉजिकल फुटप्रिंट म्हणजे आपण कन्झ्युम किती करतोय बेसिकली, म्हणजे पर्यावरणाकडे, पृथ्वीकडे किती आहे आणि आपण किती कन्झ्युम करतोय. म्हणजे एक ओव्हरऑल टोटल उदाहरण द्यायचं झालं तर ह्या पुस्तकात आकडा आहे हा, की पृथ्वीकडे सध्या जेवढं आहे त्याच्या आपण 1.7 टाइम्स कन्झ्युम करतोय. म्हणजे पृथ्वीकडे जर 100% असेल तर सध्याचे लोक जी काही जगाची 7-8 बिलियन पॉप्युलेशन आहे ती 1.7 टाइम्स द अर्थ म्हणजे 70% एक्स्ट्रा कन्झ्युम करते सध्या. म्हणजे आपल्याला कन्झम्पशन किती रिड्यूस करण्याची गरज आहे जर आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट साधायची असेल तर. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं कन्झम्पशन आपल्याला कमी करावं लागणार आहे, फ्रॉम एनर्जी टू वॉटर एव्हरीथिंग. 1.7 इज टू मच, म्हणजे 70% जास्त, ऑलमोस्ट ते डबल होऊन जाईल पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये कन्झम्पशन आपलं. तर अजून एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट त्या बुक मधला आहे पोल्युशन इक्विटी, की नेहमी पोल्युशन बद्दल किंवा कार्बन एमिशन बद्दल बोललं जाताना हे बोललं जातं की भारतासारख्या कंट्रीजचं कार्बन एमिशन खूप जास्त आहे. पण हे कोणी लक्षात घेतलेलं नसतं की विकसित झालेले देश म्हणजे चायना असेल, अमेरिका असेल किंवा युरोपियन कंट्रीज असतील, स्वीडन सारख्या, त्या देशांची चायनाला बाजूला ठेवू आपण, पण युएसए असेल किंवा स्वीडन सारख्या कंट्रीज असतील, तर ह्या कंट्रीज पण टॉप 10 मध्ये आहेत कार्बन एमिशन मध्ये. आणि त्यांचं पॉप्युलेशन आपल्यापेक्षा खूप कमी आहे. तर कार्बन एमिशन कसं कॅल्क्युलेट करायचं, तर इट शुड बी पर कॅपिटा. तो भारत कार्बन एमिशन मध्ये 3ऱ्या नंबरला आहे म्हणून भारत सगळं पोल्युशन करतो असं नाही, तर पर कॅपिटा कॅल्क्युलेट केलं पाहिजे ते. तर पर कॅपिटा जर कॅल्क्युलेट केलं तर युएसए इज नंबर 1. आणि युएसए सारख्या मोठ्या कंट्रीज भारताला ब्लेम करतात की भारत पोल्युशन करतात. त्यानंतर दुसरा मुद्दा पोल्युशन इक्विटी मधला, की भारतामध्ये जे पोल्युशन होतं त्याच्यातलं मेजॉरिटी पोल्युशन हे म्हणजे लोकांसाठी रोजगार तयार करणं किंवा रोड्स बिल्डिंग बनवणे असतील, यातनं भारतातलं खूप सारं पोल्युशन होतं. किंवा भारतात जे काही पोल्युशन होतं ते काय म्हणू आपण, ते ग्रीडसाठी होत नाही, ते नीडसाठी होतं. ज्या डेव्हलपिंग कंट्रीज आहेत, मग फक्त भारतच नाही, साऊथ आफ्रिकन कंट्रीज असतील, साऊथ अमेरिकन कंट्रीज असतील, तिकडं जे काही पोल्युशन होतं तर ते पोल्युशन नीडसाठी होतं, ते ग्रीडसाठी होत नाही. तर ग्रेटा एका टेड टॉक मध्ये तिच्या बोलताना ती हेच बोलते की भारतासारख्या आणि साऊथ अमेरिकन म्हणजे साऊथ अमेरिकन कंट्रीज, तिने नायजेरियाचं उदाहरण दिलं होतं, अशा कंट्रीजमध्ये जर आपण सांगितलं की तुम्ही कार्बन एमिशन बंद करा, तर आपल्याला विकासाची संधीच नाही भेटणार. आणि चायना, अमेरिका, युरोपियन कंट्रीज या मागच्या 50, 100, 150 वर्षापासून इंडस्ट्रीजच्या साह्यानं असतील किंवा जे काही टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटच्या मदतीने त्या खूप विकसित झालेल्या आहेत. तर भारताला आणि विकसनशील देशांना म्हणजे डेव्हलपिंग कंट्रीजला पण ती संधी मिळाली पाहिजे. अर्थात सध्या पोल्युशन कमी करण्याची रिस्पॉन्सिबिलिटी भारतापेक्षा डेव्हलप्ड कंट्रीजवरती जास्त आहे. हे झालं पोल्युशन इक्विटी बद्दल. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात घेतली जात नाही, फक्त ते आकडे कधी कधी भुलवणारे पण असतात. तर ते पोल्युशन इक्विटी लावल्यानंतर ते थोडेसे क्रिस्टल क्लिअर होतात. हॅलो प्रतीक. हा, नेक्स्ट स्लाइड आली का प्रतीक? हो आली आहे, कार्बन ओके ऑफसेटिंग. ओके, हा राईट. तर हा पण एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे, कार्बन ऑफसेटिंग. ही गोष्ट म्हणजे ज्या काही अनअवॉइडेबल कार्बन एमिशन्स आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑस्ट्रेलियावरनं कुणाला अमेरिकेला जायचं किंवा ऑस्ट्रेलियावरनं मी इंडियामध्ये यायचंय, तर खूप डिफिकल्ट होईल की त्यांना समुद्रात यायचं शिपने. त्याच्यात खूप वेळ पण जाईल, खूप पैसा पण खर्च होईल. मग तेव्हा त्यांना यावं लागेल, इनव्हेरिएबली त्यांना यावं लागेल विमानाने. तर अशा वेळेस जे काही अनअवॉइडेबल गोष्टी असतील किंवा भारतासारख्या देशामध्ये किंवा जे होत असेल, आपण करू शकत नाही जास्त कर, कारण की आपल्याला इकॉनॉमिक डेव्हलपमेंट पण करायची आहे. तर मग अशा वेळेस ज्या काही कंपनीज पोल्युशन करतायत, मग एअर ट्रॅव्हल करणाऱ्या कंपनीज असो किंवा जे काही पोल्युशन करणारे कंपनीज असो, तर त्यांनी त्या इनिशिएटिव्ह मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे जे की प्रो नेचर आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या एअर ट्रॅव्हल मधनं XYZ अमाऊंट ऑफ कार्बन एमिट करतायत, तर तुम्ही XYZ अमाऊंट मनी एखाद्या ट्री प्लांटेशन किंवा एन्व्हायरमेंट मध्ये काम करणाऱ्या एनजीओला द्या. ते तेवढं तुम्हाला काय म्हणू आपण, कम्पेन्सेट करतील त्या गोष्टीला. हे कुठल्या गोष्टीसाठी, ज्या काही अनअवॉइडेबल गोष्टी आहेत. ही कार्बन ऑफसेटिंगची कन्सेप्ट मला याच्यासाठी इंटरेस्टिंग वाटते, कारण की काही गोष्टी अशा आहेत आपल्याला ज्या बंद स्टेट अवे करता येणार नाही. त्यासाठी आपल्याला काही वर्ष थांबावं लागेल. भारतामध्ये एअर ट्रॅव्हल आता बंद करणं किंवा इंडस्ट्रीज बंद करणं इकॉनॉमिकली सस्टेनेबल नाहीये. तर त्यासाठी आपल्याला थोडंसं थांबावं लागेल. तोपर्यंत कार्बन ऑफसेटिंग करू शकतो आपण. त्याच्यानंतर ही पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे की क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंट ऍज अ फंडामेंटल राईट. आता हे मी इकडे स्लाइड मध्ये ठेवलेलं आहे.
तर हे भारताचे 6 फंडामेंटल राईट्स आहेत जे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आहेत आपल्या. तर त्याच्यामध्ये फक्त राईट टू इक्वॅलिटी सोडला तर कुठलाच फंडामेंटल राईट थोडा पण असा लिंक नाहीये एन्व्हायरमेंटल क्लिनलीनेस आणि हेल्थशी. म्हणजे काय म्हणतात त्याला, आपण हेल्दी एन्व्हायरमेंट हे असं मानलंच नाहीये की ते बेसिक फंडामेंटल राईट आहे आपलं. आता एक उदाहरण देतो की कोलंबियामध्ये काही मुलांनी आंदोलन केलं होतं की 18 वर्षाखालच्या काही मुलांनी आंदोलन केलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये अपील केली होती की सरकार आमच्या भविष्यासाठी काही करत नाहीये. तर तेव्हा त्यांनी असं एक व्हर्डिक्ट दिलं की ह्या मुलांचा अधिकार आहे क्लीन आणि हेल्दी एन्व्हायरमेंट. तर सरकार बांधील आहे त्यांना ते देण्यासाठी. तर त्यांनी ती गोष्ट क्लीन अँड हेल्दी एन्व्हायरमेंट एक फंडामेंटल राईट म्हणून ऍक्सेप्ट केलेली आहे. तर तशी आपल्याकडे पण व्हायला पाहिजे किंवा सगळ्या जगभर व्हायला पाहिजे. तर ह्याला आपण फक्त एक डेव्हलपमेंटचा किंवा काय म्हणू आपण आर्टचा भाग आहे. नेचर जास्त करून लोकांना, आर्टिस्ट लोकांना खूप आवडतं किंवा काय ते. तर ही गोष्ट कॉन्स्टिट्यूशन मध्ये पण आली पाहिजे की इट इज अ फंडामेंटल राईट. आमचा अधिकार आहे आम्हाला स्वच्छ वातावरण भेटावं. त्यानंतर आता पुस्तकाच्या दुसऱ्या महत्वाच्या आणि छान भागाकडे येतो मी. ग्रेटा थनबर्ग. तर ही 17 वर्षाची मुलगी. हा तिचा फोटो आहे स्वीडिश पार्लमेंटच्या बाहेरचा. तर ही तिची फॅमिली आहे. मी तुम्हाला तिची स्टोरी सांगतो शॉर्ट मध्ये. तर ही मुलगी जेव्हा 3री मध्ये होती तेव्हा त्यांच्या शाळेमध्ये त्यांना पहिल्यांदा सांगण्यात आलं की प्रदूषण काय असतं किंवा क्लायमेट चेंज काय होतोय, तो का होतोय. आणि ही मुलगी घरी आली आणि घरी आल्यानंतर तिने वाचायला सुरू केलं की व्हॉट इज क्लायमेट चेंज किंवा याची काय कारण आहेत, हे का कमी होत नाहीये, लोक असं का करतात किंवा जे काही पॉलिटिशियन्स आहेत ते याच्या विरोधात रूल्स का नाही बनवत, काही लॉज का नाही बनवत. तर ही तिने तिथून वाचायला सुरू केलं, या गोष्टींबद्दल माहिती मिळवायला सुरू केली. आणि जशी ती मोठी होत गेली तसं तसं तिचा या गोष्टीमध्ये इंटरेस्ट वाढत गेला. आणि जेव्हा ती 11-12 वर्षाची झाली तेव्हा ती एवढी गुंतलेली होती या विषयामध्ये की ती कुणाशी बोलत नव्हती, घरच्यांशी पण बोलत नव्हती. तिची एक टीचर आणि कधी वेळेस तिच्या आईशी बोलायची ती. म्हणून तिच्या घरचे थोडेसे परेशान झाले आणि ते तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. आणि डॉक्टरकडे घेऊन गेल्यानंतर असं कळलं की तिला ऍस्पर्जर सिंड्रोम आहे. म्हणजे ऍस्पर्जर सिंड्रोम म्हणजे आता जे मेडिकल बॅकग्राऊंडचे नाही त्यांना मी सांगतो, हा एक ऑटिझम स्पेक्ट्रमचा आजार आहे. ऑटिझम म्हणजे ही मुलं खूप एकलकोंडी असतात, एकटी राहतात, स्वतःमध्ये गुंतलेली असतात, इतरांशी जास्त बोलत नाहीत किंवा यांचं कम्युनिकेशन थोडंसं वीक असतं. तर तो ऍस्पर्जर सिंड्रोम तिला आहे. प्लस तिला ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणजे एकच गोष्टीनं तिचं मन नेहमी ग्रासलेलं असतं आणि अशी मुलं सहसा कम्युनिकेशन मध्ये वीक असतात. तर ही ग्रेटा. आणि या उलट त्यांच्या फॅमिलीची अजून एक ट्रॅजेडी म्हणजे तिच्या बहिणीला अटेन्शन डेफिसिट हायपर कायनेटिक डिसऑर्डर आहे, विच इज अपोजिट स्पेक्ट्रम. म्हणजे ती मुलगी अतिशय चंचल, एकदम रेस्टलेस, ती एका ठिकाणी राहूच शकत नाही. म्हणजे एकाच घरामध्ये 2 मुली, एकीला ऍस्पर्जर सिंड्रोम जे एकटे राहणारे आणि स्वतःमध्ये गुंतलेली असते, आणि दुसरी आहे तिला अटेन्शन डेफिसिट हायपर कायनेटिक डिसऑर्डर. तर आणि त्यांच्या फॅमिलीने पण ते खूप चांगल्या पद्धतीने स्वीकारलं, चांगल्या पद्धतीने ट्रीट केलं दोन्ही मुलींना. तिची आई एक ऑपरा सिंगर आहे फेमस, आणि तिचे बाबा ऍक्टर आणि फिल्म प्रोड्युसर आहेत. तर त्यांनी पण ग्रेटाच्या म्हणण्यानुसार आता प्लेन ट्रॅव्हल सोडले आहेत. कॉन्सर्ट्स किती दूर युरोपमध्ये असली तरी तिची आई ट्रेननी जाते, फ्लाईटनी नाही जात. त्याच्यानंतर तिच्या बाबांनी नॉनव्हेज सोडले. पुस्तकामध्ये स्पेशल मेन्शन केलेलं आहे की तिच्या बाबांना नॉन व्हेजिटेरियन डिशेस किती आवडायच्या ते. तर ह्या फॅमिलीने स्वतःपासून सुरुवात केली चेंजला. आणि त्याच्यानंतर जशी ग्रेटा मोठी होत होती आणि तिचा या प्रश्नाबद्दल इंटरेस्ट वाढतच होता, मग तिने ठरवलं की हे लोक काहीच करत नाहीयेत, तर मी संसदेच्या बाहेर जाऊन बसणार. हे तिने ठरवलं जेव्हा ती 15 वर्षाची होती, म्हणजे 2018 मध्ये. तिने ठरवलं की मी संसदेच्या बाहेर जाऊन आंदोलन करणार आहे. तिनं तिच्या काही शाळेतल्या मैत्रिणींना सांगितलं, घरच्यांना सांगितलं की आपण जाऊया. कुणीच तिच्यासोबत यायला तयार नाही झालं. पण ह्या मुलीला आहे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आणि ऍस्पर्जर सिंड्रोम. ही मुलगी एकदम ठाम. तर ती एकटीच स्वीडनच्या संसदेच्या बाहेर ऑगस्ट महिन्यामध्ये 2018च्या जाऊन बसली आणि हा बोर्ड घेऊन, स्कूल स्ट्राईक फॉर क्लायमेट. आणि स्वीडनमध्ये शाळा बुडवणं हा गुन्हा आहे. तर ही लहान मुलगी गुन्हा करून स्वीडनच्या संसदेच्या बाहेर बसते, फक्त ही मागणी करायला की आमच्या भविष्यासाठी तुम्ही कुठलेच लॉज का नाही बनवत, तुम्ही काहीच प्रयत्न का नाही करत. आणि पहिल्या दिवशी तिच्याकडे कोणी जास्त लोकांनी लक्ष नाही दिलं, पण हळूहळू जशी ती बसायला लागली तसं लोकांचं तिच्याकडे लक्ष जायला लागलं. पत्रकार येऊन तिचे इंटरव्ह्यूज घ्यायला लागले, फोटोज काढायला लागले. तिचे फोटोज फेमस व्हायला लागले जगभर. आणि हळूहळू की ग्रेटा एक लहान मुलीपासून एक क्लायमेट ऍक्टिव्हिस्ट असा तिचा प्रवास सुरू झाला. आणि हळूहळू मग ग्रेटाला जगभरातनं सपोर्ट भेटायला लागला. मग थ्रू सोशल मीडिया किंवा युरोपभर तिला जे काही एन्व्हायरमेंटल कार्यक्रम असायचे त्याच्यासाठी तिला भाषण द्यायला बोलवण्यात यायला लागलं. आणि हळूहळू
जसा तिला सपोर्ट भेटायला लागला, तिला पण या गोष्टीसाठी प्रोत्साहन मिळालं की आपण पर्यावरणाबद्दल काहीतरी करू शकतो. आणि मार्च 2019 मध्ये तिने फ्रायडेज फॉर फ्युचर नावाची काय म्हणू आपण मुवमेंट लॉन्च केली. तर हे फ्रायडेज फॉर फ्युचर मुवमेंटचे काही फोटोज आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता लहान लहान मुलांनी किती छान प्लॅकार्ड्स बनवलेले आहेत. म्हणजे हे आम्हाला फार आवडतो. देअर इज नो प्लॅनेट बी. म्हणजे आपल्याकडे एकच पृथ्वी आहे. आपल्याला याबद्दल आत्ताच काहीतरी करावं लागेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. तर मग मार्च महिन्यामध्ये 2019च्या आणि त्याच्यानंतर सप्टेंबर महिन्यामध्ये जगभरातनं जवळजवळ 40 लाख मुलं रस्त्यावर उतरली. मग त्यात भारतातली पण मुलं होती. दिल्ली आणि मुंबईमध्ये भारतातली पण काही लहान मुलं ग्रेटाप्रमाणे रस्त्यावर उतरली की आमच्या भविष्यासाठी तुम्ही काहीच का नाही करत आहात. ही रिधिमा पांडे आहे. ही 12 वर्षाची मुलगी. हिला भारताची ग्रेटा म्हणतात. हिने गंगा नदीचं जे प्रदूषण होते, ज्या काही कंपनीज पोल्युशन करतायत त्यांच्या विरोधात नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल म्हणजे हरित लवादकडे याचिका केली होती. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने ती फेटाळली आणि त्यानंतर तिने ती सुप्रीम कोर्टमध्ये अपील केलं की ज्या काही कंपनीज पोल्युशन करतायत त्याच्या विरोधात काहीच केलं जात नाही. तर ही आहे 12 वर्षाचीच मुलगी. हिला भारताची ग्रेटा म्हणतात. आणि हा त्याच्यानंतर जेव्हा ग्रेटाचा फेम जसा वाढू लागला, युनायटेड नेशन्सच्या 2019च्या क्लायमेट ऍक्शन समिट म्हणजे शिखर परिषदेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये तिला इन्व्हिटेशन आलं. तिला आणि जे काही जगातली लहान ऍक्टिव्हिस्ट होते, यंग ऍक्टिव्हिस्ट, युथ ऍक्टिव्हिस्ट होते, त्यांना इन्व्हिटेशन आलं. तर हा फोटो आहे तिथला. मग याच्यामध्ये 5व्या नंबरला भारताची रिधिमा पांडे आहे, फर्स्ट नंबरला ग्रेटा आहे आणि भरपूर देशांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. आणि ह्या फोटोची खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. तर ग्रेटा आहे स्वीडनची, जे की युरोपमध्ये आहे आणि UN क्लायमेट समिट होता US मध्ये. तर तिला अटलांटिक ओशन ओलांडून जायचा होता आणि या मुलीने लहानपणापासून ठरवून ठेवलेलं आहे आपण विमानामध्ये प्रवास नाही करणार, कारण विमानामधून कर्ब उत्सर्जन जास्त होतं. मग तिला प्रश्न पडला आणि तिने 1-2 ठिकाणी ते इंटरव्ह्यू मध्ये बोलून दाखवलं की आय एम इन अ डायलेमा टू गो ऑर नॉट, की मी जाऊ का नाही, मला कार्बन एमिट करायचं नाही. आणि एका जर्मन सोलार कंपनीने तिच्या मदतीला आली आणि त्या कंपनीने त्यांची सोलार बोट तिला देऊ केली. आणि त्या सोलार बोटवरनं 11 दिवसाचा अवघड प्रवास करून ही मुलगी छोट्याशा बोटवरनं, तुम्ही मागे लाटा पाहू शकता किती भयानक असेल ते, 11 दिवस त्या छोट्याशा बोट करणं, अटलांटिक ओशन मधून प्रवास करून US ला जाणं. तर ती 11 दिवस तो प्रवास करून गेली. ह्या बोटवर ना खाण्याच्या सोय, तिने 11 दिवस जे काही पॅकेज फूड होतं आधीच घेतलं ते खाल्लं. त्यानंतर तिथे टॉयलेटची त्या बोटवर सुविधा नव्हती. 11 दिवस ती असा अवघड प्रवास करून फक्त तिच्या निश्चयावर ठाम राहण्यासाठी आणि जगभराला संदेश द्यायसाठी की मी जे बोलते ते मी करते आणि त्याच्यासाठीच मी लढते, असा संदेश तिने या फोटोमधनं दिला असं मला वाटतं. आणि ती US मध्ये पोहोचली आणि हा फोटो USचा युनायटेड नेशन्स क्लायमेट समिटचा. तिथे लहान मुलं सगळ्या देशांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत आणि हा फोटो. तर हे जे भाषण होतं ग्रेटाचं, खूपच सुंदर भाषण आहे ते आम्ही प्ले करू आता हे स्लाइड नंतर. तर तिने या 4-4.5 मिनिटांच्या भाषणामध्ये इतके मोठे मोठे प्रश्न उभे केले. जगातल्या सगळ्या रेप्युटेड पेपर्स मध्ये दुसऱ्या दिवशी ही गोष्ट होती की लहान मुलांच्या भविष्यासाठी मोठी माणसं का काही नाही करत आहेत. म्हणजे आपण जो कार्बन एमिट करतोय ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांना तो श्वासात घ्यावा लागणार आहे. म्हणजे आपण जी काही आपण घाण इथे मांडून ठेवू ती त्यांना साफ करावी लागणार आहे. किंबहुना त्यांना साफही करता येणार नाही जर शास्त्रज्ञ लोकांनी, वैज्ञानिक लोकांनी जे काही इशारे दिलेले आहेत ते जर नाही झाले तर आपल्याकडे वेळच उरणार नाही. तर असे काही तिने खूप मोठे प्रश्न उपस्थित केले त्या युनायटेड नेशन्स क्लायमेट समिट मध्ये. आता आम्ही तो प्रतीकला आणि त्या व्हिडिओच्या आधी तर जसं महात्मा गांधींनी सांगितलं, यू मस्ट बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आणि ही लहान मुलगी ग्रेटा थनबर्ग, तिचं बुक आहे, तिच्या स्पीचेसचं कलेक्शन आहे हे, नो वन इज टू स्मॉल टू मेक अ डिफरन्स. तर ह्या दोघांनी आपल्याला खूप, आपल्याला म्हणण्यापेक्षा मला म्हणतो, मला खूप इन्स्पायर केलेलं आहे. तर आपणही ऍक्शन घ्यायला हवी पर्यावरणाच्या जे काही ऱ्हासाच्या विरोधात. आपणही सुरुवात करायला हवी, कारण हा प्रश्न आपल्याबद्दल नाही, आपल्या पुढच्या पिढ्यांबद्दल आहे. तर आम्ही ते स्पीच दाखवतो, त्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला विचाराल. प्रतीक क्लिक करा, मी एंड करू. ओके, हा तू स्टॉप कर. ऐकू येते, आय होप. My message is that we'll be watching you.
This is all wrong. I shouldn't be up here. I should be back in school on the other side of the ocean. Yet you all come to us young people for hope. How dare you? You have stolen my dreams and my childhood with your empty words, and yet I'm one of the lucky ones. People are suffering, people are dying, entire ecosystems are collapsing. We are in the beginning of a mass extinction, and all you can talk about is money and fairy tales of eternal economic growth. How dare you? For more than 30 years, the science has been crystal clear. How dare you continue to look away and come here saying that you're doing enough when the politics and solutions needed are still nowhere in sight? You say you hear us and that you understand the urgency. But no matter how sad and angry I am, I do not want to believe that. Because if you really understood the situation and still kept on failing to act, then you would be evil, and that I refuse to believe. The popular idea of cutting our emissions in half in 10 years only gives us a 50% chance of staying below 1.5 degrees and the risk of setting off irreversible chain reactions beyond human control. 50% may be acceptable to you, but those numbers do not include tipping points, most feedback loops, additional warming hidden by toxic air pollution, or the aspects of equity and climate justice. They also rely on my generation sucking hundreds of billions of tons of your CO2 out of the air with technologies that barely exist. So a 50% risk is simply not acceptable to us, we who have to live with the consequences. To have a 67% chance of staying below a 1.5 degrees of global temperature rise, the best odds given by the IPCC, the world had 420 gigatons of CO2 left to emit back on January 1st, 2018. Today that figure is already down to less than 350 gigatons. How dare you pretend that this can be solved with just business as usual and some technical solutions? With today's emissions levels, that remaining CO2 budget will be entirely gone within less than 8.5 years. There will not be any solutions or plans presented in line with these figures here today, because these numbers are too uncomfortable and you are still not mature enough to tell it like it is. You are failing us. But the young people are starting to understand your betrayal. The eyes of all future generations are upon you. And if you choose to fail us, I say we will never forgive you. We will not let you get away with this. Right here, right now, is where we draw the line. The world is waking up, and change is coming whether you like it or not. Thank you. मी स्टॉप करले शेअरिंग. सो वा, खूपच भारी होतं श्रीनिवास. हा, आणि एक इंटरेस्टिंग अजून एक मी सांगायचं राहिलं की खूप ठिकाणी तिला ट्रोल केलं झालं ह्या गोष्टीसाठी की खूप रूड बोलते किंवा खूप हार्श टोन आहे, अँग्री टोन आहे. तर ते तिच्या टोनचं कारण, तिचं टोनचं कारण ती मुलगी वाईट आहे किंवा मुलगी रागिष्ठ आहे असा भाग नाहीये. तो ऍस्पर्जर सिंड्रोमचं ते लक्षण आहे.
तर हे त्या मोठ्या लोकांना, उदाहरणार्थ व्लादिमीर पुतीन सारख्या रशियन राष्ट्राध्यक्षाला पण लक्षात येत नाही की ह्या मुलीला ॲस्पर्जर सिंड्रोम आहे. ही साधी गोष्ट ते लक्षात घेत नाही तिच्यावर टीका किंवा तिला ट्रोल करायच्या आधी. किंवा ट्रम्पचं ते ट्विट, हा, जे सार्कॅस्टिक ट्विट होतं. द गर्ल इज क्लेवर वगैरे. हा, वा, खूपच इंटरेस्टिंग होतंय. काही जे पॉइंट खूपच भारी पहिल्यांदा इम्प्रोव्हाइज केलेलं आहे मी जे पाहिली होती पीपीटी त्यापासून. आणि आता बाकीच्यांना सेशन ओपन आहे. कुणाला काही क्वेश्चन असतील तर सांगू शकता, फीडबॅक देऊ शकता. हा, फीडबॅक आणि सजेशन पण देऊ शकता, कारण की मी या गोष्टीला म्हणजे पर्यावरणाबद्दल वाचायला मी आता सुरुवात केलेली आहे. हे पहिलंच पुस्तक आहे माझं त्याच्याबद्दलचं. अच्छा, मैं राम प्रसाद बात कर रहा हूँ। मुझे हाँ। बहुत अच्छा लगा, मतलब कितना क्लियर, सिंपल एंड क्लियर टर्म्स में बहुत अच्छा, मतलब उसको जो भी क्लियर पॉइंट्स हैं वो इतना अच्छा हाँ। बताया। और मतलब कोई भी है उसको क्या पॉइंट है वो अच्छे से समझ में आ जाएगा। हाँ, तो मतलब मुझे बहुत अच्छा लगा। और जो कोर एसेंस है उसको भी मतलब आपने टच किया ऐसे मुझे लगता है। तो मतलब बहुत अच्छा लगा। थैंक यू। एक्चुअली हिंदी में थोड़ा मुश्किल जाएगा। आप थे तो नहीं पता नहीं, चला, मुझे मेरे को लगा नहीं हिंदी नहीं, थोड़ा मुझे बोलना समझ पड़ेगा। में, हाँ, नहीं हाँ, नहीं, हाँ, मुझे पूरा समझ में आता है। हाँ, हाँ, बात हाँ, करने में ही थोड़ा मुश्किल है, मगर ओके, समझ ओके, में हाँ, हाँ, पूरा हाँ, आता है। हाँ हाँ, हाँ, मला इंटरेस्टिंग वाटलेले पॉइंट्स एक दोन होते. इकॉलॉजीचा तो फुटप्रिंटचा जो सांगितला 1.7 टाइम्स हाँ, त्याचा आहे, हाँ, तो एक होता. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स म्हणून आपण इन्क्लूड करू शकतो क्लीन अँड हेल्थी हाँ, एन्व्हायरमेंट. हम्म. हे 2-3 पॉइंट खूपच भारी होते. असे बाकीच्यांना नाही, म्हणजे वाटलेले पण मलाही पॉइंट सांगू शॉकिंग शकतो. होतं इकॉलॉजिकल फुटप्रिंटचं जेव्हा वाचलं ना, मलाही शॉकिंग होतं. जेवढं पृथ्वीवर आहे त्याच्यापेक्षा 1.7 टाइम्स आपण ऑलरेडी वापरतोय. राईट. म्हणजे जे व्होकल फॉर लोकल जी गोष्ट आहे, जे कन्झम्पशन कमी करा किंवा लोकल वापरा, हे जे काही गांधीजींनी सांगितलं होतं किंवा त्यानंतर आता मोदीजी सांगतायत, या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. याचा फक्त आर्थिक फायदा नाही होणार, तर इकॉनॉमिकल फायदा फक्त होणार नाही, तर इकॉलॉजिकल फायदा पण होईल व्होकल फॉर लोकलचा. ट्रू. आणखी तो इकॉलॉजिकल फुटप्रिंट मध्ये आहे ना, आपण हे 1970 पासून जास्त वापरतोय माहिती काय. एक अर्थ ओव्हरशूट डे नावाचं सेमच कन्सेप्ट आहे ती. तर ती 1970 साली जेवढं रिसोर्सेस होते ना तेवढे आपण वापरत होतो, आणि तेव्हापासून आपण एक्स्ट्रा वापरत आलोय. आता ते 1.7 पर्यंत इथून पुढे वाढत जाईल आणखी. ते पण भयानक आहे. तर ते म्हणजे ते काय या सोल्युशन्स मध्ये ते आहेत ना, 6 आर आहेत. रिड्यूस, रिजेक्ट, रिड्यूस, रियूज, रिसायकल, असे 6 आर ची एक सायकल होती. ऍक्च्युली तो फोटो काढून टाकला मी याच्यातनं काल. तर त्याच्यामधलं ते रिड्यूस खूपच महत्वाचं आहे. कन्झम्पशन आपल्याला पहिले कमी करावं लागेल प्रत्येक गोष्टीचं. There is enough for the what needs, not for the wants. बट नॉट फॉर द ग्रीड. येस. श्रेया काय बोलत होती? हो हो, खूप छान झालं श्रीनिवास, खूपच मस्त. थँक्यू. आणि मला माहिती नव्हतं ह्या पुस्तकात एवढं डिटेल काय आहे, तर खरंच थँक्यू सांगितल्याबद्दल. अरे नाही, आणि If you भरपूर, don't आणि हा तो मुद्दा माझा बरं झालं तू लक्षात करून दिला. याच्यामध्ये खूप सारे भरपूर फर्दर सोर्सेस दिलेले आहेत बरं. मग वेबसाईट असो, Yeah, बुक्स असो, exactly. पेपर्स असो, त्यांची नावं दिलेली आहेत. तर हे स्टार्ट करायला खूप छान बुक आहे. नक्की तुम्हाला पर्यावरणाबद्दल वाचायला स्टार्ट करायचं असेल तर याच्यापासून स्टार्ट करा. येस. आणि मी तेच म्हणत होते, इफ यू डोंट माइंड आय कॅन सजेस्ट फ्यू रिसोर्सेस जे अरे की बिलकुल. मला खूप छान वाटले. सो नक्कीच, इफ यू नक्कीच. रिअली वॉन्ट टू फॉलो दॅट 6 hours, so there's one more book by Ramchandra Guha, How Much Should a Person Consume, जे ओके, की खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे आणि ओके, आपल्याला ओके, ओके. ऍक्शन साठी फार जास्ती महत्वाचं आहे ते पुस्तक. आणि मला हे एक म्हणायचं होतं, तू ते कार्बन फुटप्रिंट जे सांगितलंस, विगन हो, डाएट हो. आणि नॉन व्हेजिटेरियन, हो, ते हो, तू हो. थोडस अजून एक्सप्लेन करू शकलं असतं म्हणजे. एलॅबोरेट ते करू खूप का मी? हा म्हणजे माझ्याकडे मला बुक एक हे मिनिट. ऐकून घ्यायचंय की बुक मध्ये काय एक्सप्लेनेशन दिलंय. मी तुम्हाला एक 6 त्यांनी, मी आता माझ्यासमोर पुस्तक आहे, तो टेबल आहे, दिसणार नाही तो, मी सांगतो तुम्हाला. तर त्यांनी 6 क्लासेस केलेले आहेत डाएटचे. म्हणजे प्युअर व्हेजिटेरियन, त्याच्यानंतर व्हेजिटेरियन इन्क्लुडिंग मिल्क, त्याच्यानंतर
फिशवाला डाएट, नॉनव्हेज नाही, फक्त फिश खाताय. त्याच्यानंतर चौथं माइल्ड नॉनव्हेज म्हणजे कमी नॉनव्हेज खाताय. त्याच्यानंतर मॉडरेट नॉनव्हेज आणि काय म्हणतात त्याला हायली नॉन व्हेजिटेरियन डाएट, असे 6 क्लासेस केलेले त्यांनी. तर जे प्युअर व्हिगन आहेत, व्हिगन म्हणजे जे दूध पण घेत नाहीत, कुठलंच अॅनिमल प्रॉडक्ट घेत नाहीत, दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ कुठलेच घेत नाहीत, तर त्यांचा कार्बन फुटप्रिंट 3.8 किलोग्राम असतो. आणि जे खूप जास्त नॉन व्हेजिटेरियन खातात त्यांचं 7.2 kg त्यांचा कार्बन एमिशन असतं पर डे, म्हणजे ऑलमोस्ट डबल आहे. मी मॉडरेटचा घेतला होता प्रेझेंटेशन सांगताना, तर ऑलमोस्ट ते डबल एमिशन नॉनव्हेज खाणारा माणूस करतो. आता त्याच्या मागचं बायोकेमिकल लॉजिक खूप मोठं आहे. हॅलो श्रिया, एक्झॅक्टली काय सांगू मी आकडे सांगायचे तुला का एक्सप्लेनेशन? म्हणजे एक्सप्लेनेशन म्हणजे याच्यासाठी की रिझन सांगायचे कार्बन फुटप्रिंट का वाढतं म्हणजे. अच्छा, ओके. हा, तर नॉनव्हेजचं कार्बन फुटप्रिंट याच्यासाठी वाढतं कारण आपण नॉनव्हेज खातो ते जिथून प्रोड्यूस होतं तिथून आपल्यापर्यंत येईपर्यंत, म्हणजे त्याच्या प्रोडक्शनला स्टार्ट होईन आपल्यापर्यंत येईपर्यंत त्याच्यावर खूप रिसोर्सेस खर्च होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एखादी कोंबडी खात असाल तर त्या कोंबडीला वाढवणं, त्या कोंबडीला खायला घालणं, त्या कोंबडीला ट्रान्सपोर्ट करणं, त्या कोंबडीला पाणी किंवा तिला जे काही फूड लागतं ते देणं, तिला ट्रान्सपोर्ट करणं, तिला शिजवणं, याचा खर्च आणि याच्यासाठी लागणारे रिसोर्सेस म्हणजे फ्युअल असेल, वॉटर असेल, पैसा असेल, हे सगळं व्हेजिटेरियन डाएट पेक्षा खूप जास्त असतं. ह्या उलट एखादा गहू असतो तो शेतातनं डिरेक्टली तुझ्यापर्यंत येतो आणि त्याला फक्त पाणी हे रिसोर्स लागतो आणि जमीन तर आपल्याकडे आहे. तर कम्पेअर्ड टू व्हेजिटेरियन, नॉनव्हेज प्रोड्यूस आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप सारी एनर्जी आणि रिसोर्सेस खर्च होतात, त्याच्यामुळे त्याचा कार्बन फुटप्रिंट व्हेजिटेरियन डाएट पेक्षा जास्त आहे. ओके. मला एक पॉइंट जसं आठवला, एक मुंबईमध्ये एक ऑर्गनायझेशन आहे, ती याच्यावरती खूप भारी काम करते. जे आपलं मीट असतं ना त्याला रिप्लेस आपण ह्याच्या थ्रू करू शकतो का, सेम टेस्ट आणि सेम प्रकारच्या कंटेंट मेंटेन करून. फूड इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं काहीतरी नाव होतं, मी विसरलो कम्प्लीट नाव, पण असे खूप छान प्रयोग चालू आहे की जेणेकरून आपण मीटला या प्रकारे कन्वर्ट करू शकतो. हो, एक 50 इयर्स म्हणून ग्लोबल स्टार्टअप प्रमोटिंग ऑर्गनायझेशन आहे, जे तुम्ही वेबसाईट वर चेक करू शकता. 50 इयर्स तिकडे पण ते खूप प्रमोट करतायत की सेल कल्चर थ्रू मीट कसं क्रिएट केलं जाईल, जेणेकरून कार्बन फुटप्रिंट कमी. ते पण अरे पण सेल कल्चर करून ते तयार करण्यामध्ये पण भरपूर रिसोर्सेस होतील ना खर्च, पण ठीक आहे, त्याच्याने ऍटलीस्ट कार्बन फुटप्रिंट वाढत नाही कम्पेअर टू दिस सायकल. येस डेफिनेटली. आणि वेगनिझम जेव्हा लोक बोलतात वेगनिझम विषयी, तेव्हा बऱ्याचदा क्रुएल्टी वाला किंवा कम्पॅशन टू एनिमल्स वाला मुद्दा खूपदा पुढे येतो, जो की फार जास्त सायंटिफिक डिबेट नाहीये. बरोबर. इफ यू आर कन्सिडरिंग कार्बन फुटप्रिंट, तर नेहमीच एक चांगलं रिझन असेल टू बी व्हिगन और व्हेजिटेरियन. आणि इकॉनॉमिकल पण आहे ना, स्वस्त पडतं व्हेजिटेरियन खायला. हो, डेफिनेटली. अजून काय आहेत का लोकांचे फीडबॅक वगैरे, क्वेश्चन? आणि मी 2 लिंक पाठवल्या होत्या, त्याच्यातलं एक स्पीच आपण ग्रेटाचं UN क्लायमेट समिट मधलं बघितलं, आणि एक ग्रेटाचं टेड टॉक आहे 12-13 मिनिटाचं आहे वाटते, ते पण मी पाठवलंय चॅट मध्ये, तर ते पण खूप छान आहे, पाहाल तुम्ही. मंडळी आणखीन कारण क्वेश्चन घेऊया. त्याच्यानंतर आपला एक निर्माणी मित्र आहे, तो त्यांचं एक अशी ऑर्गनायझेशन त्यांनी सुरू केली जी, असं मी म्हणू शकतो की या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती कोणीतरी आहे जे लोक असं काम करतात. वी कॅन, इफ यू हॅव हर्ड. आणि बऱ्याचशा लोकांनी ऐकली की नाही, तर त्याकडून पण आपण एक 2-3 मिनिटं ऐकून घेऊया, बट आफ्टर युअर फीडबॅक. त्याच्या रिलेटेड आणखी एक फीडबॅक सांगू शकतो मी, कारण एन्व्हायरमेंटचा प्रश्न आपण समजून घेतला, पण एन्व्हायरमेंट आणि इकॉनॉमी जे खूप रिलेटेड आहेत नाही का, कारण सध्या आपली इकॉनॉमी स्पीडवर चालली आहे, त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स समजून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे सध्या मी तेच करतो, त्यासाठी स्मॉल इज ब्युटिफुल ते पण भारी पुस्तक आहे. म्हणजे प्रश्न तोच येतो रे की समजा एन्व्हायरमेंटला हे करायचं म्हणल्यावर मग जॉब क्रिएशन, एम्प्लॉयमेंट कसं होणार? बरोबर आहे. नाही, ऍक्च्युली ते कसं आहे, ते फाईट नेहमी असं दाखवलं जातं की एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट असा फाईट आहे. तो फाईट एन्व्हायरमेंट वर्सेस डेव्हलपमेंट नसून
कन्व्हेन्शनल डेव्हलपमेंट वर्सेस सस्टेनेबल डेव्हलपमेंट असं असायला पाहिजे. हा राईट राईट. चालेल. बोलो और किसी का कुछ. बहुत सारे लोग ज्वाइन हो गए यार. हा ना. Okay, so I'll request Praveen. वीकेंड बद्दल थोडक्यात सांगितलं तरी चालेल. तुम्ही कसं काम करता, काय वीकेंड, आणि दॅट्स इट. ओके. वीकेंड म्हणजे आधी तर एक ग्रुप सारखंच होतं, म्हणजे 9.3च्या आसपास, म्हणजे एक 5-6 महिन्यापूर्वी आम्ही डिस्कशन वगैरे करायला सुरुवात केली. तर आतापर्यंत जास्त आम्ही रिसर्चवरच फोकस केला. म्हणजे रिसर्चवर काही आर्टिकल लिहिणे किंवा काही सर्वे वगैरे. मागे एक सर्वे पाठवला होता की कार्बन ऑफसेटिंगचं जर सांगितलं तर त्याची विलिंगनेस कशी आहे लोकांची. जर आम्ही जर ऑफसेट करत असोल तर लोक त्याला पे करू शकतात का, असे सर्वे असणे, त्याच्यावर आर्टिकल. तर हे आम्ही एक मागच्या 5-6 महिन्यात करत होतो आणि आता पण करतोय. इथून पुढचं जर सांगायचं म्हटलं तर 2 गोष्टी आम्ही मेन फोकस करतोय. एक म्हणजे ग्राउंडवर जे ट्री प्लांटेशन एक सोल्युशन आहे असं आपण म्हणू शकतो. त्यासाठी आम्ही नर्सरी तयार करण्यासाठी एकत्र येतोय पुढच्या महिन्यामध्ये. आणि एकत्र आता सगळ्यांचं वर्क फ्रॉम होम आहे ना, तर घरी येऊनच नर्सरी पण आणि घरचं काम पण चालू असेल ऑफिसचं. तर ते ग्राउंडवर ऍक्टिव्हिटीज सुरू करतोय आणि त्यामध्ये मिनिमम एक 10,000 तरी झाड आम्ही तयार करतोय म्हणजे. आणि त्याच्यामध्ये जास्त बांबूचे झाडं किंवा असे झाडं की त्याचं फक्त कार्बन ऍब्सॉर्प्शनच्या व्यतिरिक्त थोडं सस्टेनेबल सोल्युशन पण होऊ शकतात. म्हणजे त्याचे खूप सारे युजेस आहेत. तर ती एक म्हणजे चांगली इकॉनॉमी होऊ शकते. म्हणजे फ्युचर दृष्टीने पण तसा एक प्लॅन आहे. तो झालाय ऍक्च्युअल ग्राउंडवर काय करतोय ते. दुसरी गोष्ट ही करतोय की सॉरी, मी चुकून प्रवीणला म्यूट झाला म्यूट प्रवीण. केलं. हा सॉरी. ओके, आत्ताच म्यूट झाले ना, म्हणजे हो आताच हा राईट. घडतच हा ना. हो हो आताच झाला. हो. तर झाड लावणे किंवा बांबूचे झाड लावणे, त्याच्यामधून त्याच्यापासून जे प्रोडक्ट असतील त्याच्यावर काम करणे, ते एक सोल्युशन झालं. पण याच्या व्यतिरिक्त पण आणखी काही इफेक्टिव्ह सोल्युशन आहेत का बाबा, किंवा आम्ही जे झाडं लावणार आहोत त्यालाच कशाशी जोडू शकतो का. उदाहरणार्थ समजा आम्ही ट्री प्लांटेशन करतोय आणि कार्बन ऑफसेटिंगचं जर आम्ही सुरू केलं की लोकांना कार्बन न्यूट्रल व्हायचंय आणि ते आम्हाला पे करतील, तसं जर झालं तर ते पण जोडू शकतो. त्यासाठी आम्ही हो दुसरा हो हो. एक्सप्लोरिंगचे वेस्ट शोधतोय. म्हणजे जो काम करायचं ते कोणते मार्ग वापरतायत बाबा, की ट्री प्लांटेशन असेल, रिसर्च असेल, ऍक्टिव्हिजम असेल. तर एक्सप्लोरेशन ते एक रिसर्च सारखंच आहे, ज्याच्यातून आम्हाला एक वर्षानंतर असे सॉलिड पाथ भेटू शकतात, जे की आम्ही पुढच्या 10-15 वर्षाचा प्लॅन करून की या मार्गाने फिक्स जायचंय बाबा. तर असे 2 ह्याच्यामध्ये काम सुरू आहे सध्या तर. आणखी काय याच्यामध्ये नाही, कार्बन ऑफसेटिंगचं जर तुमचं सुरू झालं तर आम्ही जे काही कार्बन एमिट करतो त्याच्यासाठी कॉम्पेन्सेशन तुमच्याकडे पोहोचून जाईल, माझं तरी किमान. वा. हो हो तेच ना. कारण आम्ही झाड तर लावणारच आहोत आणि असं जर झालं तर ते एक थोडं हो हो स्केलेबल सोल्युशन होईल हो हो कार्बन हो बरोबर ऑफसेटिंगचं, बरोबर. नाही का, आणि सस्टेनेबल आहे. हो हो तर ते हे जोडू शकतो. पण सुरुवातीत ते म्हणजे मेन पॉईंट आहे की आम्ही कुठतरी म्हणजे नर्सरी तयार करणे किंवा झाड लावणे हे एक पोर्टल ऑपरेशन आहे असं म्हणू शकतो. हो. सध्या करतोय मग. वा, भारी. बाय. सो आणखीन तुम्ही पॉइंट ऍड करू शकता, की आणखीन काही फीडबॅक वगैरे ऍड करू शकता, की अजून कसं इफेक्टिव्ह, किंवा पुढचे बुक्स पण सजेस्ट करू शकता की. हा, किंवा अजून पर्यावरणाबद्दल अजून छान छान काय बुक्स आहेत ते पण सांगाल. हाँ, एक पॉइंट मुझे जैसे श्रीनिवास ने बताया, जो कार्बन ऑफसेटिंग का कॉन्सेप्ट है वो शायद आगे जाके बहुत मतलब एनजीओस को बहुत अच्छा फायदा होगा शायद, क्योंकि अभी ये कोविड क्राइसिस के बाद एनजीओस को एक्चुअली बहुत ही फाइनेंशियल प्रॉब्लम आ गया है। मतलब कुछ मतलब सभी
पीएम केयर्स फंड में डोनेट कर देते हैं, तो हम्म, इसके वजह से सीएसआर फंड्स भी अभी नहीं मिल रहा है। तो एक्चुअली जो एनवायरमेंटली ओरिएंटेड एनजीओस हैं, तो आगे जाके कार्बन क्रेडिट्स और ये जो कार्बन ऑफसेटिंग का जो कॉन्सेप्ट है, वो एक्चुअली बहुत ही इम्पोर्टेंट होगा शायद। बराबर। ट्रू। हाँ, मतलब प्रवीण ने जैसे बोला कि वो इकोनॉमिक्स से लिंक करता है इकोलॉजी को सीधा। बरोबर बरोबर। हाँ, मस्त। और कुछ है फीडबैक्स? ओके देन। आणखी श्रीनिवासने ते हाँ बोल एक बोल प्रवीण. छोटस पॉइंट आहे. श्रीनिवासने ते 2 ग्रुप सांगितले ना, की ज्यांना परिणाम आपत्तिग्रस्त होतो आणि आणि आपत्ती मस्त. हा, आपत्तिग्रस्त आणि हा. आपत्ती मस्त. हो, आणि त्याचं जर आपण जर कार्बन फुटप्रिंट जर काढली ना, तर म्हणजे आपत्तीग्रस्त आहे तर त्यांची खूप कमी कॉन्ट्रीब्युशन आहे आणि खूप जास्त परिणाम त्यांना भोगावा लागते. म्हणजे हा पण त्यांच्यावर खूप अन्याय आहे असं म्हणू शकतो. हो 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 एक अन्यायाविरुद्ध लढाई आहे असंच हो 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 म्हणू शकतो. बरोबर. या पुस्तकात त्या पण गोष्टी आहेत की फक्त म्हणजे युएस मध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये घडणारं पोल्युशन किंवा जे काही इकॉनॉमिकल प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामुळे भारतातल्या जमिनी नापीक व्हायला कसा हातभार लागतो हे पण त्याच्यामध्ये आहे. म्हणजे हे एन्व्हायरमेंट हे म्हणजे पृथ्वी एक जसं म्हणतात ना इकोसिस्टीम आहे, तर त्याचा परिणाम आपल्याकडे होतो. मग तो जमिनीवर होतो, वाऱ्यावर म्हणजे हवेवर होतो, पाण्यावर होतो, सगळीकडेच होतो. तर पोल्युशन युएस मध्ये झालं काय, ऑस्ट्रेलियामध्ये झालं काय, त्याचं नुकसान भारतासारख्या कंट्रीजला नक्की होणार आहे. आणि भारतासारख्या कंट्रीज ज्या ऑलरेडी एवढं पॉप्युलेशन घेऊन चालतायत, अजून डेव्हलपमेंट झालेल्या आहेत, तर आपल्याकडे याचे प्रॉब्लेम जास्त होणार. मस्त. तो ओके, येस. तो धन्यवाद श्रीनिवास जॉईन किया. Yes. और सगळ्यांना थँक्यू माझं ऐकल्याबद्दल. मी पहिल्यांदाच बुक प्रेझेंट केली आज. आणि ते पण भरपूर ऑनलाईन. लोक आले, जॉईन झाले. हा ना, मजा आली. खूप भारी झालं श्रीनिवास. सोप्या शब्दात तू सांगितलंस. मजा आली ऐकायला. आणि आय होप की अजून पुस्तकं वाच आणि शेअर कर. आणि आपण त्याचं एक कल्चर डेव्हलप करूया. चालेल, बिलकुल बिलकुल. काउंटर कल्चर त्यासाठीच तर चाललाय वाटतं आज सगळं. येस. ठीक है देन. येस. ओके, चलो बाय 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 एव्हरीवन. थँक्यू सगळ्यांना. बाय. बाय. थँक्यू.